सगळ्यांना. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात. तर आजचा ब्लॉग खूप असा स्पेशल आहे, यामुळे नक्की इथून पुढे सुद्धा शेवटपर्यंत असा कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आजच्या ब्लॉगमध्ये मिळून जाईल. ते पण म्हणजे खूप असं सस्पेन्स न ठेवताना सांगूनच टाकते, कारण की मी याचा शॉर्टकटमध्ये मिनी ब्लॉग शेअर केला होता तुमच्यासोबत. म्हणजे आपल्या फायनली नवीन जी क्वार्टर भेटली आपल्या, त्याचं काहीतरी क्वार्टर टू छोट्याशा मिनी ब्लॉगद्वारे शेअर केला. पण मी त्यामध्ये म्हटलं होतं सविस्तर असा पहिला आपला मिनी ब्लॉग येणार आहे. मिनी ब्लॉग म्हणजे मोठा असा ब्लॉग येईल, ज्यामध्ये संपूर्ण असं मी तुम्हाला क्वार्टर टू दाखवून आपला. तर तोच काहीतरी आजचा ब्लॉग आहे. तर चला आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात. तर मी जास्त असा वेळ न घालवताना संपूर्ण असं क्वार्टर टू तुमच्यासोबत शेअर करणार आहे याच्या ब्लॉगद्वारे. तर नक्की कसं आहे वाटला ना तुम्हाला ते सुद्धा सांगा. तर प्रत्येक फौजी बायकाचं म्हणजे या फौजी बायकोचं हे स्वप्न असतं की म्हणजे तिचं क्वार्टर असं काहीतरी मस्त असं असावं, म्हणजे एक घरासारखं जे तिला म्हणजे सजवता येईल आपलं एकदम घरासारखं संपूर्ण असं सजावट वगैरे. ते भरपूर अशा डोक्यात आयडियाज असतात की म्हणजे या ठिकाणी मी असं करेल, ते भरपूर असे घरच्यासारखं तेच काही ते. तर चलो आता म्हणजे इथून मागं तर आपल्या त्या क्वार्टरमध्ये मी केलं होतं भरपूर असं त्यामध्ये, पण आता इथं जेणेकरून मला संपूर्ण असं सजावट वगैरे डेकोरेशन करता येईल ना, तेवढं काहीतरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथून पुढे. तर त्याच्यासाठी मला भरपूर ऑनलाईन शॉपिंग करावं लागेल. भरपूरच नाही थोडक्यात, पण डेकोरेशनचे भरपूर असे छान छान प्रोडक्ट ना ऑनलाईनच घेतलेले परवडतात, म्हणजे छान पण आहेत आणि मस्त असे. तर त्याचा ब्लॉग एक स्पेशल असा मोठा येईल तुमच्यासोबत लवकरच. पण आजचा ब्लॉग तोच आहे काहीतरी क्वार्टर टूरचा. तर चलो आता भरपूर दिवस झाले, ते 2 ते 3 दिवस म्हणजे थोडेफार आपली जी घाई चालली होती किंवा क्वार्टरचं जसं म्हणजे पहिल्यापासून मी काम सुरू केलं किंवा भेटली तिथून पुढे सुद्धा म्हणजे थोडंफार मी त्यामध्ये काय काय चेंजेस केले आपल्या क्वार्टरमध्ये, असे काय काय चेंजेस केले, त्याचबरोबर मी कशा प्रकारे थोडंफार सेट करू राहिले याचे संपूर्ण असं सविस्तर ब्लॉग ना मी इथून पुढेच म्हणजे तुमच्यासोबत शेअर करत आलेली आहे. म्हणजे इथून मागं प्रत्येक थोडेफार ब्लॉगद्वारे मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. तर आज काहीतरी फायनली आपला नवीन क्वार्टरमधला नवीन आणि पहिला असा ब्लॉग आहे तो काहीतरी इथून पुढे आता छान अशी आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया या क्वार्टरमध्ये. तर चलो आता संपूर्ण असं सेटअप झालंय यामध्ये. फायनली थोडंफार आपलं म्हणजे या रूममध्ये कार्पेट टाकायचं राहिले, तेच काहीतरी बाकी संपूर्ण असं सेट झालंय. आता डेकोरेशनचे थोडंफार आता ऑनलाईन येता टाइम लागेल प्रोडक्ट, तर त्याचं इथून पुढे शेअर होतच राहील तुमच्यासोबत. पण आज फायनली एक आपला मस्त असं क्वार्टर टूर दाखवणार आहे तुमच्यासोबत, सविस्तर असा नवीन असं. तर चलो आता आपल्याला फायनली आपलं नवीन क्वार्टर भेटले. तर चलो आता आजच्या क्वार्टर टूरला म्हणजे आपल्या सुरुवात करूया, आणि कसं वाटेल ना ते सुद्धा मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये. तर फर्स्ट आता चलो आता करूया सुरुवात. हाय, तर चला आता फायनली म्हणजे आपल्या हॉलपासून सुरुवात करूया इथूनच. चला आता अशा म्हणजे आपल्या क्वार्टरच्या टूरची. तर हा आहे फर्स्ट असा काहीतरी हॉल मस्त असा, आणि संपूर्ण असं म्हणजे नवीन क्वार्टरचं मी पेंटिंग वगैरे करून घेतल्या ना, यामुळे छान वाटतंय सगळं काही. तर चलो आता मी पुढचा कॅमेरा सुरू करते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर हा आहे काहीतरी छोटासा असा देव्यारा, म्हणजे आपला देऊळ मंदिर असं छोटंसं असं. तर इथं काहीतरी गणपती बाप्पाची मूर्ती आपली छोटी अशी. हे काहीतरी आहे छोटंसं असं मंदिर आपलं, आणि हा काहीतरी फायनली समोरचा असं काहीतरी लुक आहे. आणि सध्या टीव्ही आहे ना खाली टेबलवरतीच ठेवला आहे त्या ठिकाणी, म्हणजे आपल्याला अटॅच करायचं आहे. ते काहीतरी संडेला होईल, कारण की फौजींना संडेलाच टाईम भेटत ना, यामुळे ते काहीतरी तिथं लावून द्यायचा, जेणेकरून मस्त असा लुक वाटन आपल्या हॉलचा. आणि हे काहीतरी आपलं बाहेर म्हणजे बाहेर पडायचं असं म्हणजे दरवाजा आहे क्वार्टरचा, हा काहीतरी मेन दरवाजा. आणि हा काहीतरी प्रत्येकाला असतो आपला म्हणजे जाळीचा दरवाजा. तर चलो आता इथून पुढे म्हणजे ह्या काहीतरी आपला हॉल आहे. मस्त असं कार्पेट वगैरे आतरून घेतलं ना, यामुळे खूपच छान लुक आलाय त्याला आता. आणि हे काहीतरी समोर असं म्हणजे आपलं बसण्यासाठी छोटी छोटी जागा, आणि हे आपला क्वार्टरमधलं म्हणजे आपला सोफा सेट बसण्याचा. तर तो काय कशापासून केलाय बघा आता, पेटिंगपासून. तर छान मस्त असा वाटतो. तर हा काहीतरी हॉल आहे, आणि हे दोन्हीकडे आपली खिडक्या विंडो. तर मस्त. तर चलो आता ही आमच्या आरू मॅडमची छोटीशी अशी खुर्ची, आणि हा काहीतरी आपला सेकंड रूम आहे, म्हणजेच आपला बेडरूम. तर हे काहीतरी समोरचा असं काहीतरी लुक दिसतोय. आणि हे इथं मी काहीतरी संपूर्ण असं आपलं हे लावून घेतलंय, म्हणजे आपलं अलमारी. तर इथं काहीतरी ती कोपऱ्यात सेट करून टाकली. आणि हा काहीतरी बेड, किती मोठा बेड असतो बघा आता क्वार्टरमध्ये, तो भरपूरच असा आहे. काहीतरी 2-4 पाया मिळून केला जातो ना, तर यामुळं. आणि हे काहीतरी समोर आरूचे लावलेत, म्हणजे थोडंफार तिला अभ्यास करता येईल ना बेडवरती बसून, तर यामुळे ते असे समोरच लावून दिलेत. याला पण दरवाजा आहे म्हणजे मधल्या रूमला. आणि हे काहीतरी छोटंसं मेकअप सामान आम्ही आमच्या पाठीमागं टाकलंय, आणि याला पण विंडो आहेच म्हणजे.
तर हे काहीतरी तर चला आता म्हणजे हा आहे काहीतरी बेडरूम आपला फायनली, हा काहीतरी संपूर्ण असताना आता हे काहीतरी फायनली आहे किचन. तर संपूर्ण सगळ्याच म्हणजे रूमांना म्हणजे असा दरवाजा वगैरे दिलेला आहे आणि हा काहीतरी बॅक साईडला म्हणजे दरवाजा आहे, आपण ओपन करून म्हणजे पाठी साईड म्हणजे सगळं मोकळंच आहे एकदम. आणि हे काहीतरी संपूर्ण अशी मी आता काहीतरी असं सेटअप केलंय किचनचं. असे काहीतरी कप्प्यांनी सगळ्या काही वस्तू आता लावून दिल्यात मी, सगळं काही व्यवस्थित आता झालंय सगळं काही सेट संपूर्ण. आणि हा काहीतरी आपला छोटासा किचन वाटा आणि त्या साईडला ओपन वरती म्हणजे आपलं बेसिंग छोटंसं असं. आणि हे काहीतरी खाली असं संपूर्ण असं मोकळाच आहे फ्लोअर एकदम. तर चला आता म्हणजे संपूर्ण असा क्वार्टर टूर झाला आहे आपला कुठेतरी. आणि आता म्हणजे सकाळीच म्हणजे आता फ्रेश अशी झाले होते, मस्त अशी आंघोळ वगैरे करून झालती आरूची आणि माझी. तर म्हटलं चला देवपूजा करूया आणि त्यासाठी अशी फुलं आणायला कुठं जायची आता गरजच नाही. म्हणजे बघा आता आपल्या क्वार्टर समोरच किती छान आणि मस्त असे 2 फुलाचे इतके छान असे झाड आहेत ना 2. तर चला लगेच पूजा करायला म्हणजे ते फुल वगैरे घेतले मस्त असे. आणि हे कुठेतरी असं म्हणजे क्वार्टर भोवती नाही तर घराभोवती पण असं काहीतरी असे फुलाचे वगैरे झाड असले ना तो खूपच छान मस्त असं फ्रेश पण वाटतं आणि म्हणजे आपल्याला एक चांगलं असं वातावरण असतं एकदम ना, तर हिरवळ असं तर छान वाटतं मस्त असं. तर तेच काहीतरी फुलं वगैरे घेतले. म्हटलं चला आज गणपती बाप्पांची फर्स्ट अशी आपल्या नवीन क्वार्टरमध्ये पूजा करावी, म्हणजेच आपली दिवाबत्ती वगैरे करून घ्यावी सकाळी अशी मस्त अशी. तर आरू मॅडम पण मस्त अशा नटून खोटून बसलेल्या होत्या. आज नवीन अशी काहीतरी मॅडमने हेअरस्टाईल करायचा हट्ट केला तर तेच काहीतरी करून मस्त अशा हिंडाई फिरायचं काम चाललं होतं. आणि फुलं जर घरासमोर असे दिसले ना तर दिवसभरातून कित्येक वेळा तिथे तोडायचं काम चालतं, कारण की तिला पण खूपच जास्त असे फुलं वगैरे पाहिले ना नवीन असं तर खूपच जास्त ते आवडतं काहीतरी. तर इथं काहीतरी म्हणजे ऑलरेडी आपल्याला याच्या अगोदर पण या क्वार्टरमध्ये जे होतं त्यांनी काहीतरी ते झाड वगैरे लावले असते तर खूप मोठं असं आता छान झाले. तर संपूर्ण आता देवपूजा वगैरे करून झाली होती आणि ऑलरेडी सकाळी ना मी चपात्या वगैरे बनवून ठेवल्या होत्या. आता फक्त भाजी बनवायची होती. चला झटकीपट अशी म्हणजे एक चुटकी वाजल्यासारखीच आपली म्हणजे भेंडी अशी कट करून झाली. खरं तर असं काही नव्हतं, म्हणजे व्हिडिओमध्ये आपण जे इफेक्ट देतो ना त्याच्या रिअलमध्ये खूप जास्त त्याला हातभाव लागतं. हे तर आपलं चालूच असतं कायम हात, तो कधी गप्प नाही राहणार, त्याशिवाय काही म्हणजे यंत्र नाही आपल्याकडे त्यासाठी, ते करावंच लागतं काम त्यासाठी. तर चलो आता म्हणजे भाजी वगैरे भेंडी अशी कट करून घेतली. तेवढ्यात फौजी आले होते, मग त्यांना दरवाजा वगैरे उघडला, त्यांचं काहीतरी काम चाललं होतं आरूसोबत गप्पा मारायचं. तोपर्यंत मी इकडे भेंडीची भाजी वगैरे मस्त अशी बनवून घेतली. त्याची काही रेसिपी शेअर केली नाही, साधी सोपीच आपली गावाकडच्या पद्धतीची केली भाजी. आणि इथं आरू मॅडम मस्त अशा रिलॅक्स त्यांच्या नवीन खुर्चीवर बसलेल्या होत्या. तोपर्यंत मी म्हटलं चला माझ्या किचनमधला सगळा काही तुम्हाला दाखवते पसारा, म्हणजे मी कसं काय काय लावलाय तो काहीतरी असा मस्त असा सगळा लावलाय. आणि आता फायनली संपूर्ण क्वार्टरचं सेटअप झालंय बरं का, आता सगळं काही सेट झालंय सगळं काही. आणि आता इथून पुढे आपल्या नवीन क्वार्टरमध्ये नवीन आणि स्पेशल असे डेली रुटीनमध्ये व्लॉग आपले कायम येतच असतील इथून पुढे सुद्धा. आणि दिसाड असा ब्लॉग येत असतो आपला कायम, तुम्हाला म्हणजे असं नवीन असं बघणार असताना माहीत नसेल तर ते सांगते, दिसाड असा ब्लॉग कायम येत असतो आपला एक दिवस आड असं काहीतरी. तर चलो आपल्या ब्लॉगला तुम्ही जर नवीन कोणी पाहणार असतील ना तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पण नवीन व्हिडिओ आपला जेव्हा येईल तेव्हा कळत जाईल. तर चलो आता आमच्या आरू मॅडमनी ही काहीतरी नवीन अशी हेअरस्टाईल केली होती, म्हणजे तेच काहीतरी झंबू वगैरे बांधला होता. केस तर एवढेच आहे आमच्या मॅडमचे, तरी पण बघा आता लेकरांचा दुसऱ्या लेकरांचा बघून किती हट्ट असतो बरं, की मला पण बांधायचा आहे. तर छोटासा असा बांधला तर कशी किस्ती देते बघा अशी. तर खूपच छान असे नवीन नवीन नखरे करायचं शिकली ती आता. तर चलो आजचा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.